तो सुद्धा तुम्ही आज चांगला प्रश्न विचारत आहे. तो विषय काय आहे, की सर्व आम्ही ॲक्चुअली एक कॉस्ट बेनिफिट एनालिसिस केलं होतं. तो ॲक्चुअली मी सीएम सर समोर सुद्धा हा विषय मी ब्रीफ केलं होतं. नाईट लँडिंग जो विषय आहे, त्या आता आपल्याला आहे त्या ठिकाणी आपल्याला नाईट लँडिंग करायचं म्हटलं, तर याच्यामध्ये किमान 1600 to 1800 कोटी लागेल. किमान. कारण 4-5 विषय. एक तिथे भूसंपादन करावं लागेल 2 गावाच्या. आता मी कुमटी आणि दुसरा एक विषय मजरेवाडी आणि कुमटी. दोन्ही ठिकाणी आपल्याला भूसंपादन करावं लागेल. भूसंपादनचा खर्च होईल. त्यानंतर स्टे आहेत. बऱ्याच गोष्टी आहेत. तो किमान 1600 ते 1800 कोटी लागेल. आणि तिथे ते एक साखर कारखाना पण आहे. त्याचा पर्याय काय आहे, की 1600-1700 कोटी आता तुम्हाला शिर्डीमध्ये एक तो एअरपोर्ट ते तर वर्ल्ड क्लास बनवलं होतं. त्या याची किंमत फक्त माझ्या माहितीप्रमाणे 300 कोटीचे काहीतरी आहे. सो त्या 300 कोटी अपेक्षा जवळपास 6 पट जास्त इथे लागेल. आता आपल्याला आहे त्या ठिकाणी लाईट लँडिंग करायचं म्हटलं तर. तो एक पर्याय. दुसरा पर्याय आहे की बोरामन. आता बोरामणीमध्ये आम्ही आता नाईट लँडिंग केलं तर याच्यामध्ये खर्च की फक्त आणि फक्त 400 कोटीमध्ये आपण पूर्णपणे लाईट लँडिंग पूर्ण नवीन एअरपोर्ट स्टेट ऑफ द आर्ट आपण करू शकतो. ठीक आहे. आता सो इकॉनॉमिकली काय म्हणते आपल्याला बोरामणीमध्ये डेव्हलप करावं लागेल. त्याच्यामध्ये 2 विषय. एक ठीक आहे, आता बोरामणीमध्ये आपण नवीन एअरपोर्ट केलं तर जुना एअरपोर्टचा काही फायदा. जुना एअरपोर्टचा फायदा नक्की याच्यामध्ये होईल. कसे होईल? आपण कार्गो हँडलिंग वगैरे करू शकतो. ठीक आहे, असं नाही आहे की आपण हा पूर्ण आता इतकी कोटींनी आपण बनवलं, पूर्ण वेस्ट होऊन जाईल असं नाही. पूर्ण आपण कार्गो हँडलिंगसाठी आपण हे वापर करू शकतो. असं म्हणजे कुठेही वेस्ट होणार नाही. ठीक आहे. पहिला प्रश्नाचं उत्तर. दुसरा प्रश्नाचं उत्तर काय आहे, की ठीक आहे, आता बोरामणीमध्ये इतकी कमी पैशामध्ये आपण करू शकलो असेल, तर ते कशाला करू शकत? तिथं कारण आहे तिथे ते मरडूक पक्ष. त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे, की ज्या 2 विषय परत त्याच्यामध्ये सांगतो. जेव्हा बोरामणी जो एअरपोर्टची जागा आहे, तो कुठेही रिझर्व्ह फॉरेस्टमध्ये पण नाहीये, बफर झोनमध्ये पण नाही. रिझर्व्ह फॉरेस्ट पण नाहीये, प्रोटेक्टेड नाहीये, बफर झोन पण नाही. रिझर्व्ह फॉरेस्ट नाहीये, आपल्याला माहिती आहे सोलापूरमध्ये रिझर्व्ह फॉरेस्ट नाहीये. प्रोटेक्टेड एरिया म्हणजे काय, की एखादा पक्षी त्या ठिकाणी सापडलं तर प्रोटेक्टेड एरिया ड्रॉ करतात. तो पण प्रोटेक्टेड एरिया पण नाहीये. तिसरा बफर झोन. बफर झोन म्हणजे काय, की प्रोटेक्टेड एरियाच्या आजूबाजूचा एरिया बफर झोन म्हणतो. तो एरिया बफर पण नाहीये. रिझर्व्ह पण नाहीये, प्रोटेक्टेड पण नाहीये, बफर पण नाहीये. तो कशाला त्यांनी नाकारलंय? कारण एवढंच नाकारलंय, की 5 किलोमीटरच्या तिथून जवळपास 5-6 किलोमीटरच्या पुढे कुठेतरी 2021 मध्ये त्यांनी कुठेतरी बघितलेले आहेत म्हणून. म्हणून त्यांनी नाकारलं. पण हा विषय केंद्र सरकारनं लक्षात आणून देणे आणि आम्ही काय प्रपोज केले, की आहे त्याच ठिकाणी मी तुम्हाला कॉम्पन्सेटरी अफॉरेस्टेशनला सुद्धा जागा देतो. आणि एक सर्वप्रथम प्रोटेक्टेड एरिया नाहीये, बफर नाहीये, हे पण नाहीये, काय म्हणतो आपण रिझर्व्ह फॉरेस्ट पण नाहीये आणि फक्त हे फॉरेस्ट जमीन आहे. मान्य आहे, बरोबर आहे. दुसरा असं आहे, की तिथून जवळपास 6-7 वर्षाच्या अगोदर तिथे कुठेतरी तिथून 5 किलोमीटरच्या पुढे बघितलेली आहे. तो सुद्धा हे नाहीये आणि तिसरा महत्वाचा असा आहे, की एक को-हॅबिटेशन म्हणतो. को-हॅबिटेशन म्हणजे काय आहे, की नवी मुंबई एअरपोर्ट. नवी मुंबई एअरपोर्ट बघितलं तर तिथे सुद्धा वन पक्षीच्या रिझर्व्ह आहेत. पण वन पक्षीचे रिझर्व्ह प्लस एअरपोर्ट कसे को-एक्झिस्ट करू शकताय, तो सुद्धा शासनाने करून दाखवलेला आहे. कुठे? नवी मुंबईला. असं करून आपण इथे एस्टॅब्लिश करायला परवानगी आपल्याला केंद्र सरकारकडून मागवणे. परवानगी आल्यानंतर इथे बोरामणीमध्ये करणे. हेच कोल्हापूरसाठी महत्वाचे विषय. ओके. सो आयटी पार्कच्या आयटी पार्कच्या प्रवास असा असेल, की आता जमीन आमच्याकडे हँडओव्हर झालेली आहे. आता नाव करून घेणार आहे. आता आम्ही 2 मॉडेल आहे. एक मॉडेल आहे, की आम्ही या कंपनीने याच्यामध्ये एम-आय-डी-सी जे आहे ते पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर उभे करून ते हँडओव्हर करायचे. या आयटी कंपनीला देऊन त्यांना येऊन बिल्डिंग्स वगैरे बांधायचे. तो दुसरा जो पर्याय आहे तो फिजिबल नाहीये. कारण असं आहे, की आता युद्धच्या म्हणजे अजून इराणचे वार संपलेले नाहीये. तर बरेच आयटी पार्क बरेच ठिकाणी ते पाठीमागे येत आहेत. त्यांना टर्न की पाहिजे. टर्न की म्हणजे काय? अंग्रेजीमध्ये शब्द आहे टर्न की. टर्न TURN की म्हणजे चाबी. टर्न की म्हणजे काय आहे, की आल्यानंतर इमिडिएटली चाबी टर्न करून आतमध्ये घुसायची. तसं आम्ही पूर्णपणे करून देण्याचा शब्द आहे टर्न की. त्याच पद्धतीने आपल्याला करायचं. तो याच्यामध्ये अगोदर सांगितल्याप्रमाणे जमीन आता भेटलेली आहे. आता एम-आय-डी-सी सोबत चर्चा करायची. आता 2 विषय पॅरलली करावा लागेल. एक काय करावं लागेल तिथे सो ठीक आहे. पुणे असताना, कोल्हापूर असताना सोलापूरला कशाला? वही सोलापूर. सोलापूर हा कारणासाठी आहे, की 3
एक सर्वप्रथम आमच्याकडे मनुष्यबळ आहे. लर्न्ड मॅनपॉवर जो म्हणतो आपण तो आमच्याकडे भरभरून आहे. सगळ्यात 5th लार्जेस्ट पॉप्युलेशन आमच्याकडे आहे. म्हणजे तो तो कोर आहे. ठीक आहे. एखाद्या ठिकाणी मी मॅनपॉवर तयार करून दिलं तर हा कोल्हापूरमध्ये नाही, म्हणजे नॉट टू डिस्ग्रेस कोल्हापूर. कोल्हापूरमध्ये कसं आहे की दुसरा अल्टरनेटिव्ह इकॉनॉमी ऑलरेडी तिथे असल्यामुळे कोल्हापूरमध्ये ओके कोल्हापूरमध्ये जो रॉ मटेरियल म्हणतो आपण तो आमच्याकडे आहे. एक महत्वाचा विषय. दुसरा महत्वाचा विषय असा आहे की जमीनची कॉस्ट पूर्णपणे आता शासनाने फ्री ऑफ कॉस्ट दिलेली आहे. सगळ्यात हायेस्ट कॉस्ट काय आहे? मी कंपनीमधून मी कशाला येणार? कधी येणार? मला जास्त प्रॉफिट भेटलं तर मी कंपनी म्हणून तिथे येणार. बरोबर आहे. आता मला कॉस्ट प्रॉफिट कधी जास्त भेटेल? प्रॉफिट मला जास्त भेटेल जेव्हा माझा कॉस्ट कमी आहे. कॉस्ट कशा कमी आहेत? एक मॅनपॉवर इथे अवेलेबल आहे, दुसरा जमीन इथे अवेलेबल आहे, तिसरा इलेक्ट्रिसिटी. आपल्याला मी सोलारचा प्लॅन करत आहे. सोलारचा प्लॅन केला तर ₹3 मध्ये आम्हाला सोलारचं प्रति युनिट भेटेल. आणि चौथा खूप महत्वाचं म्हणजे पाणी, बिजली, पाणी, जमीन आणि मॅनपॉवर. ठीक आहे. सोलारचं केलं तर ते होऊन जाईल. पाणी तर आमच्याकडे काही प्रॉब्लेम नाहीये. तिसरा मॅनपॉवर आहे आणि लँड. 4 विषय आमच्याकडे आलेली आहे. तो हा 4 विषयाचा 2 विषय मी सांगितल्याप्रमाणे पॅरलली करावा लागेल. एक इन्फ्रास्ट्रक्चर उभारणे, तो आता ही डिस्कशन सुरू झालेली आहे. आता पुढे जाऊन कोण कधी करणार तो आपण ठरवून इन्फ्रास्ट्रक्चर सुरू करायचे. त्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये दुसरा विषय असा आहे की त्या सोलापूरच्या बद्दल थोडा पूर्णपणे आपल्याला पिचिंग सुरू करावं लागेल. याच्यासाठी एक इन्व्हेस्टमेंट कंपनीची आपल्याला मदत घ्यावं लागेल. त्या इन्व्हेस्टमेंट कंपनी मी जिल्हाधिकारी म्हणून प्रत्येक ठिकाणी जाऊन मला करू शकत नाही. तो एक आमच्या वतीने म्हणजे सोलापूर जिल्ह्याच्या वतीने इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी त्यांना इथे बोलवणे, आमच्याबद्दल तिकडे जाऊन सांगणे, हा काम तो इन्व्हेस्टमेंट प्रमोशन कंपनी करणार आहे. बँगलोरला जाणार, तिथे जाणार, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी एक्सेस झालेली आहे त्या त्या ठिकाणी जाऊन सोलापूरला या, आम्ही तुम्हाला हे पूर्णपणे आम्हाला कमी करून देऊ. हे 2 काम आता पॅरलली ऑलरेडी चालू झालेली आहे. एक इन्व्हेस्टमेंट प्रमोशन कंपनीचे कडून साई करायचे तर 4-5 कंपनी शोधलेली आहे, तो सुद्धा आम्ही केलेली आहे. आणि दुसरा तो काय म्हणतो आपण इन्फ्रास्ट्रक्चर उभायचे काम पण आता चालू झाले. सर उजनीच्या बाबतीमध्ये नाव असणाऱ्या गोपाळ मुंडेंना त्या बाबतीतला काय निर्णय जिल्हा प्रशासनाकडून घेतला जाणार आणि पुन्हा अशी गोष्ट होणार नाही याच्यासाठीचे काय उपाय? ओके. चांगला प्रश्न आहे. मी उत्तर देतो याच्यामध्ये. सध्या तुम्हाला सर्वांना माहिती असेल की SIRचं काम चालू आहे. त्याच्यामध्ये SIRचं मूल उद्देश एवढंच आहे की आपलं जो मतदान यादी आहे तो क्लीन करणे. क्लीन करणे म्हणजे बरेच गोष्ट समाविष्ट आहे. याच्यामध्ये खूप महत्वाचा घटक म्हणजे समजा माझं तुम्ही म्हटल्याप्रमाणे 2 किंवा 2 पेक्षा जास्त ठिकाणी मतदाराच्या यादीमध्ये नाव असेल तर तो पूर्णपणे कमी करणे. या व्यतिरिक्त जे कोणी भारताचा सिटिझनच नाही आहे त्यांचे नाव याच्यामधून नवीन यादीमध्ये समाविष्ट न करणे, हे बरेच विषय SIRचे मूल उद्देश आहे. त्याच्यामध्ये तुम्ही म्हटल्याप्रमाणे सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की एकापेक्षा जास्त ठिकाणी मतदान यादी असेल तर त्या ठिकाणीतून वेगळणे. याच्यामध्ये कसे आहे की समजा उदाहरण देतो. समजा मी आतापर्यंत 3 ठिकाणी काम केलेली आहे. एक किनवटमध्ये काम केलेली आहे, त्यानंतर पुण्यामध्ये काम केलेली आहे आणि कोल्हापूरमध्ये पण काम केलेली आहे. अजून माझा मतदार यादी कोल्हापूरमध्ये इथून मी शिफ्ट केलं नाही कारण SIRचं काम चालू आहे. SIR झाल्यानंतर मी ते शिफ्ट करेन. ठीक आहे. समजा नाहीये पण तसा समजा माझं नाव किनवटला पण होतं, पुण्याला पण होतं आणि कोल्हापूरला पण होतं. आता मला एकच ठिकाणी मी एन्युमरेशन फॉर्म मी देऊ शकतो. समजा माझा एन्युमरेशन फॉर्म अपलोड मी कोल्हापूरमध्ये केलं असेल. समजा मी कोल्हापूरमध्ये केलं असेल तर पुण्या आणि किनवटमध्ये ज्या BLO माझ्याकडे एन्युमरेशन फॉर्म करत असताना ऑलरेडी एनरोल्ड म्हणून दाखवतो. म्हणून याचा फायदा काय आहे की ऑलरेडी एनरोल एक ठिकाणी केलं तर दुसऱ्या 2 ठिकाणी मला एनरोल सुद्धा करता येत नाही. नॉट कलेक्टेबल मध्ये येईल. ऑलरेडी ऑटोमॅटिकली नॉट कलेक्टेबल म्हणून येईल. समजा मला कोल्हापूरमध्ये एनरोल झालं पण मला ठेवायचे किनवटमध्ये. समजा उदाहरण किनवटमध्ये ठेवायचे म्हटलं तर त्या किनवटच्या BLO ला सांगून कोल्हापूरच्या BLO ला कनेक्ट करून तिथे अनएनरोल केल्यानंतरच मला किनवटमध्ये एनरोल करता येईल. सो सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की कितीही ठिकाणी माझं नाव असेल तरी सध्या मला एनरोल एकच ठिकाणी करता येईल. एक ठिकाणी माझं नाव एनरोल झालं असेल तर दुसऱ्या ठिकाणी मला ऍपमध्ये प्रोव्हिजन पण नाहीये मला एनरोल करायला. सो म्हणून याच्यामध्ये आता खूप महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये ज्या ज्या लोक आहेत ते त्यांच्या 4-5 ठिकाणी आहे, 5 ठिकाणी आहे, त्यांना आता एकच ठिकाणी एनरोल करायचे ऑप्शन भेटेल. कर्जमाफीविषयी काय स्थिती? हा ठीक. तुमचा प्रश्न सभेमध्ये देखील प्रश्न उपस्थित केला आणि तुमच्या प्राधान्यक्रम कामामध्ये देखील
उजनी जल पर्यटन आहे का प्रदूषण? प्रदूषण प्रदूषण, हा. तर प्रामुख्याने कुठल्या गोष्टीवर हायलाईट करणार आहात की प्रदूषण रोखण्यासाठीचा काय उपाययोजना? ओके, ठीक आहे. हा उजनी प्रदूषण थांबण्याच्या काम फक्त सोलापूर जिल्ह्याचं नाहीये, पुणे जिल्ह्याचं पण आहे. पुणे आणि काही ठिकाणी अहमदनगरचं पण आहे. अहमदनगर म्हणतो मी, आमच्या अहिल्यानगर. अहिल्यानगरचे पण आहेत. पण मेजर कॉन्ट्रीब्युशन आहे ते पुण्याचे आहे. याच्यामध्ये 3 काम आपल्याला करावं लागेल प्रदूषण थांबवण्यासाठी. एक, सर्वप्रथम खूप महत्त्वाचं म्हणजे उजनी धरणामध्ये असलेले जे एलियन स्पीशीज आहेत, तो पूर्णपणे आपल्याला काढावा लागेल. अगोदर तुम्हाला माहिती असेल की आमच्याकडे जो आमचं नेटिव्ह इंडियन स्पीशीज होतं, महाशीर होतं, बरेच नेटिव्ह फिशेस होतं, त्या पोल्युशनच्या काही भाग ते घेत होते. पण तो आता पूर्णपणे हे आलेली आहेत आणि आमच्याकडे ते 2 त्या दिवशी मी मीटिंगला पण सांगितले, सकरफिश, कॅटफिश आणि सकरफिश 2 फिश आलेली आहे. याच्यामध्ये काही कॉन्ट्रीब्युशन होत नाही. उलट काय होतंय, ते प्रदूषण पण वाढवते आणि प्रदूषण ह्याचमुळे प्रदूषण वाढत पण आहेत आणि इतर जो स्पीशीज आहे, इंडियन स्पीशीज आहेत, तो कमी करते. तो सर्वप्रथम तो विषय क्रमांक 1 मध्ये. आणि जुना जो इंडियन हे स्पीशीज आहेत, काय म्हणतो आपण, प्लांट स्पीशीज आहेत, तो सुद्धा आपल्याला एलियन स्पीशीज कमी करून इंडियन स्पीशीज वाढवायचा प्रयत्न पूर्णपणे करावा लागेल. तो पण आता प्रवीण सिंग परदेशी सरांच्या मार्फत तो काम चालू आहे. तो एक. दुसरा, आणि याच्यासाठी जे काय आता ठीक आहे, मी शेवटी बोलतो, मी शॉर्टमध्ये बोलतो आता. तो सर्वप्रथम प्रदूषण कमी करण्याचा भाग म्हणजे तो इंडियन स्पीशीज वाढवणे आणि एलियन स्पीशीज पूर्णपणे तिलापिया सुद्धा एक एलियन स्पीशीजच आहे. तो पूर्णपणे आपल्याला काढावा लागेल. काढून जुना जे काही स्पीशीज होतं तो पूर्णपणे परत इंट्रोड्यूस करावा लागेल. तो इंट्रोड्यूस केलं तर बऱ्यापैकी तुमचे प्रदूषण जो आहे तो प्रदूषण कमी होण्याची शक्यता आहे. विषय क्रमांक 1. विषय क्रमांक 2, पूर्णपणे सर्वप्रथम आपल्याला मॅपिंग करावं लागेल. तो याच्यामध्ये ऑलरेडी 80% काम पूर्ण झालेली आहे. मॅपिंग म्हणजे कोणत्या कोणत्या गावामार्फत किती टक्क्याच्या एमएलडी पाणी प्रदूषण करताय, तो आपल्याला पूर्णपणे आयडेंटिफाय करावा लागेल आणि तिथे उपाययोजना करावं लागेल. पुण्यामधून ह्या पर्टिक्युलर गावामधून इतकी एमएलडी प्रदूषण होत आहे. तो ऑलरेडी याच्यामध्ये हीट मॅप म्हणतो आपण. हीट मॅप म्हणजे काय, की एक पोल्युटंट बाहेर काढायचं. फॉर एक्झाम्पल मेर्क्युरी एक पोल्युटंट आहे. त्या मेर्क्युरीच्या पोल्युटंट किती गावातून एमएलडी मध्ये मिक्स होत आहे, तो एक सल्फर, असं प्रत्येक पोल्युटंट बाहेर काढून कुठे कुठे ते ऍड होत आहे तो चेक करणे. तो याच्यामध्ये 80% काम पूर्ण झालेले आहे. परत एकदा आम्ही चर्चा करत असताना आपल्याला मॅप सोबत दाखवतो, कोणत्या गावातून कोणत्या पोल्युटंट उजनीमध्ये येत आहे ते आपल्याला क्लिअर कट दाखवू शकते हीट मॅप मार्फत. तो आयडेंटिफाय करणे. आणि तिसरा, ज्या ज्या गावामधून ज्या ज्या नगर परिषदतून ज्या सांडपाणी उजनीमध्ये मिक्स होत आहे, त्याच्यामध्ये फक्त गाव नाही, इंडस्ट्री पण आहे, ते सगळं पद्धतीने पर्यायी वापरणे. हे 3 काम आपण केलं तर उजनीमध्ये कायमस्वरूपी हा विषय प्रदूषणच्या विषयी भारी यशस्वीपणे पार पडायचं म्हणून मी 15 दिवस उपोषण केलं. तो झालंच. पुढच्या दिवशी सोडलो मी 20 तारखेला. एकदम ज्येष्ठ आलेले ना, त्यांना दर्शन घडवून द्यायला तुम्ही एक प्लॅन करतोय की दिव्यांग लोकांना दर्शन काय पूर्ण झालं. तो वारीमध्ये मला ऍक्च्युली 3 विषय लक्षात आले, ज्या मी पुढच्या वर्षीमध्ये विचारणार आहे. त्यांनी आता मी कशा पद्धतीने इम्प्लिमेंट. अंकुश, मला थोडा पाणी आणा ना. अंकुश, पाणी आणा. 3 विषय मला पुढच्या वारीमध्ये करायचे म्हणून मला लक्षात आला. तो म्हणजे सर्वप्रथम, सध्या मला दर्शन करायचं म्हटलं तर माझ्याकडे 2च ऑप्शन, 3 ऑप्शन. इधर दुरून मला कलश दर्शन करून निघायचे, या मुखदर्शन करायचे. मुखदर्शन करायला मला किमान 6 ते 7 तास लागेल, या पददर्शन करायचे. याच्यासाठी किमान या वर्षी तर जवळपास 18 ते 19 तास झाले. पण आमच्याकडे वारकरीचे तुम्ही तो क्लासिफिकेशन या वारकरीचे तुम्ही थोडं अनालाइज केलं तर जवळपास 60 ते 65% वारकरी जो आहेत आमचे वयोवृद्ध वारकरी, शेतीमध्ये काम करून आमच्याकडे येतात. आणि बरेच वारकरीचे असं आहे की त्यांना आपण त्या व्हिडिओमध्ये पण बघू शकलं असेल की पूर्णपणे डिसेबल झालेली आहेत, वयोवृद्ध झालेली आहेत आणि पूर्णपणे काय म्हणतो आपण, पॅरालाइज झालेले काही वारकरी आहेत. आता अशा असताना सध्या वयोवृद्ध वारकरी असो या पूर्णपणे पॅरालाइज झालेले वारकरी, आजारीपणे असलेले वारकरी असो, त्यांना सध्या दर्शन, या समजा मी तो एक उदाहरण आहे, म्हणजे मी एक VIP दर्शन करून घ्यायचं, तो एक उदाहरण आहे.
दुसरा एक विषय सांगतो. वाकरीमध्ये एक वारकरी होता. वारकरीचं काय झालंय की रात्री स्ट्रोक आला वाकरीमध्ये. स्ट्रोक आल्यानंतर स्ट्रोक आल्यानंतर त्यांना म्हणजे स्ट्रोक आला म्हणजे मेजर स्ट्रोक आलेलं नाहीये, मायनर स्ट्रोक झालं. त्यांना एक साईड पॅरालाइज झालं. त्यांना खूप मन दुखवलं की ठीक आहे, आम्हाला काही आता दर्शन घेऊ शकत नाही, काय करायचे, म्हणजे मी थांबू शकत नाही, कलश दर्शन पण घेऊ शकत नाही. आम्ही त्यांना पकडून आम्ही आतमध्ये व्हीलचेअरवर घेऊन दर्शन करून आम्ही परत सोडवलं. म्हणजे हा जो विषय आहे ते खूप महत्वाचे आहे. अशा पद्धतीने आता वयस्कर माणूस सोडलं तर 35 लाखला 60% वयस्कर 60%च्या बाई 65च्या वर असणार आहे. असं प्रॅक्टिकल नाहीये. सो माझा पहिला पुढच्या वर्षी जो विचार करायचा आहे की पहिला जे कोणी ठराविक रुग्ण वगैरे असेल या पूर्णपणे पॅरालाइज असेल, 100% अंध असेल, अंध असलेले वारकरी सध्या तरी येत नाहीये. अशा पद्धतीने गंभीर आजारी या गंभीर स्वरूपाचं जे काही डिसेबिलिटी आहे ते डिसेबिलिटी आणि यांचीच्या पुढे वॉकवरून करू शकत नाही, असं काहीतरी 8-9 क्रायटेरिया ठरवून ह्या वारकरींना सुलभ पद्धतीने दर्शन कसं घेता येईल हे मी विचार करत आहे की कारण एवढंच आहे. एकच गोष्टी सांगतो मी, म्हणजे 15 दिवस दररोज काहीतरी नवीन गोष्ट आणि मला बरेच ऐकायला शिकायला भेटलं. त्या ते वयोवृद्ध वारकरींना मी जो दर्शन VIP दर्शन करून घेतलं. त्या वारकरीची चर्चा करत असताना त्या वारकरी सांगितलं की इतकी दिवस आलो मी, आता मला शेवटच्या एकदा मला विठ्ठलाचं दर्शन घेऊन मला आता पुढे जायचं. कळालं? पुढे जायचं म्हणजे हा मला हे सोडायचे, म्हणजे ते एक शब्द वापरला होता मराठीचा, मी असं विसरलो मी. हा नाही, मोक्ष नाहीये ते, एक शब्द वापरला होता मी विचारलो मी. तो अशा किती वारकरी आहे आमच्याकडे की मी शेवटचा प्रयास म्हणून मला पंढरपूरला येतात. अशा पद्धतीने वारकरीला सुलभ दर्शन कसं करता येईल तो माझा विचार आहे, पहिला विषय.